नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली जी शेतजमीन आहे ती आपण अँड्रॉइड फोनच्या मदतीने कशी फक्त 2 मिनिटांमध्ये मोजायची आणि ती मोजल्यानंतर ती एकरमध्ये गुंठ्यामध्ये आहे की हेक्टरमध्ये आहे हे नेमकं कसं बघायचं तेही फक्त 2 मिनिटांमध्ये. तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे म्हणजे तुम्ही जो फोन वापरता त्याच फोनवरून मी फक्त तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ही जी शेतजमीन आहे ती कशी मोजायची हे सांगणार आहे. हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आणखी देखील आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशीच कामाचे व्हिडिओ आणि योजनांची माहिती तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल मधलं जे प्ले स्टोर आहे ते प्ले स्टोर काय करायचं, तुम्हाला ओपन करून घ्यायचंय. प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्च करायचंय GPS एरिया कॅल्क्युलेटर. बघा, हे तुम्हाला काय करायचंय, सर्च करून घ्यायचंय. सर्च करून झाल्यानंतर बघा, ही जी 2 नंबरची ऍप आहे ही तुम्हाला ऍप दिसते, तर लोगो जो आहे तो एकदा तुम्ही नीट बघून घ्या. हीच ऍप तुम्हाला काय करायची, इन्स्टॉल करून घ्यायची आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तिला काय करायचं, तुम्ही ओपन करून घ्यायचंय. ओपन झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं जे जीपीएस आहे ते चालू आहे का नाही ते काय करायचं, मला बघून घ्यायचंय. आता बघा, माझं जीपीएस म्हणजेच लोकेशन जे आहे ते चालू नाहीये, तर मी काय करतो, लोकेशन जे आहे ते काय करतो, चालू करून घेतो. बघा, आता माझं जे लोकेशन आहे ते चालू झालेलं आहे. आता तुम्हाला तुम्हाला जी पण लँग्वेज कम्फर्टेबल असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, बेंगोली असेल किंवा मराठी असेल, आता मी काय करतो बघा, मराठी लँग्वेज काय करतो, सिलेक्ट करतो आणि त्यानंतर वर बघा इथं नेक्स्ट दिसतंय, या नेक्स्ट पर्यायावर क्लिक करतो. आता त्याला पुढील करायचंय, पुढील करायचंय, पुढील पुढील केल्यानंतर बघा पूर्ण झालं, यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करायचंय. आपला प्रीमियम प्लॅन जो आहे तो घ्यायचा नाही, म्हणून बघा वर दिलेला टिक मारायचा आहे तो तो काय करायचा, यावर क्लिक करून हा जो इंटरफेस आहे तो तुमच्या समोर येणार आहे. त्यानंतर याला जी परमिशन लागते ती परमिशन काय करायची, आपण अलाव करून टाकायची आहे. परमिशन देऊन झाल्यानंतर इथं वर बघा जीपीएस क्षेत्र कॅल्क्युलेटर, चला सुरुवात करू, यावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. यामुळे आपल्या खाली ऍड येईल, ती ऍड तुम्हाला बघून घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुमच्या समोर जो आहे तो असा इंटरफेस, म्हणजे तुम्ही जिथं पण तुमचं लोकेशन आहे लोकेशन हे काय करणार आहे, कॅच करणार आहे. इथे तुम्ही बघू शकता, बघा आपलं जे लोकेशन आहे ती शेत दिसते, या इथं आपण जिथं उभा आहोत तिथं काय दाखवतं, आपलं हे लोकेशन जे आहे ते दाखवतं. आता आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला शेती कशी मोजायची. आता बघा, जी पण शेती मोजायची आपल्याला त्यावर आपल्याला काय करायचंय, झूम इन करून घ्यायचंय. झूम इन केल्यानंतर त्या पृथ्वीसारख्या आयकॉनवर काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय. आता क्लिक केल्यानंतर इथं बघा वर दिलेलं आपलं अंतर, त्यानंतर क्षेत्र आणि पीओआय. आपलं काय करायचंय, आपलं क्षेत्र जे आहे ते मोजायचं आहे. आता वरच्या याच्यावर क्लिक करून तुम्ही अंतर देखील मोजू शकता, पण आपलं काय करायचंय, क्षेत्र जे आहे ते काय करायचंय, मोजायचंय. आणि इथं बघा काय करायचं, आपल्याला क्षेत्र या पर्यायावर काय करायचंय, क्लिक करायचंय. इथं बघा आता आपलं काय दिलेलं आहे, 2 ऑप्शन दिलेले आहे. इथं आपण यानुसार म्हणजे चालू म्हणजे जे शेती आहे त्या शेतीच्या चारी कोपरला आपण मोबाईल घेऊन फिरलो ते ऑटोमॅटिक जे आहे ते कॅच करणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात सोपा पर्याय येतो तो म्हणजे मॅन्युअल. आपल्याला काय करायचंय, मॅन्युअल या पर्यायावर काय करायचंय, क्लिक करायचंय. आणि आपली जिथं पण शेती असेल तिला फक्त काय करायचं, आता क्लिक करायचंय, एक टिंब आला आणि त्यानंतर तुमच्या शेतीचा जो दुसरा कोपरा आहे त्या कोपऱ्यावर क्लिक करायचा आणि त्यानंतर जो तुमच्या शेतीचा तिसरा कोपरा असेल त्या कोपऱ्यावर देखील क्लिक करायचा आणि जो चौथा कोपरा आहे त्या कोपऱ्यावर देखील तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचे. आता बघा, आपली जी शेती आहे ती पूर्णपणे सिलेक्ट झालेली आहे. आपल्याला जिथून पण मार्किंग घ्यायची तिथं आपण घेऊ शकतो. आणि यानंतर बघा, अंतर एक एक आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या याच्यामध्ये गुंठ्यामध्ये पाहिजे, कशामध्ये पाहिजे, ते सगळे येऊन जाईल. बघा, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर यामध्ये येऊन जाईल. तर आपल्याला गुंठ्यामध्ये आणि एकरमध्ये पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं, इकडे बघा खाली दिलेलं आहे क्षेत्र ऑप्शन दिलेलं आहे, यावर आपल्याला काय करायचं, क्लिक करायचे. आणि त्यानंतर खालून 2 नंबर ऑप्शन बघा, बघू शकता तुम्ही. त्यानंतर खालून जो 2 नंबर ऑप्शन आहे गुंठा, यामध्ये आपण जर गुंठ्यावर क्लिक केलं तर बघा इथं किती गुंठे आलेलं आहे, 70.57 गुंठे हे जे क्षेत्र आहे ते आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला एकर मध्ये पाहिजे असेल तिथं वर बघा दिलेलं आपला एकर, तर आपण या एकरवर क्लिक करून इथं आपण बघू शकतो की क्षेत्र जे आहे ते 1.76 एकर असं हे शेत आहे. जर तुम्हाला कोणाला ही जर माहिती पाठवायची असेल तिथं बघा एक्सपोर्ट पीडीएफ हा ऑप्शन दिसतो, या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून ही जी क्षेत्राची माहिती आहे ती एक्सपोर्ट करू शकता. आणि जर तुम्हाला पुन्हा दुसऱ्याची शेती मोजायची असेल तर या हा जो गोल दिसतोय आपल्याला मार्किंग केला, यावर तुम्ही क्लिक करून पुन्हा जे आहे ते झूम आउट करून पुन्हा काय करू शकता, तुम्ही त्याला कट करून पुन्हा जी तुमची नवीन शेती तुम्हाला कोणाची मोजायची असेल तर ती तुम्ही मोजू शकता. पुन्हा तुम्हाला काय करायचंय, हा जो दिसतो पर्याय आपला पृथ्वी, यावर क्लिक करायचं, त्यानंतर क्षेत्रावर क्लिक करायचं. तुम्ही चालून किंवा मॅन्युअल असं मोजू शकता, यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला जी पण शेती मोजायची ती काय करायची, झूम करून घे, दोन्ही बोटाने झूम करायची. आणि त्यानंतर जे पण 4 कोपरे असेल त्या 4ही कोपऱ्यावर तुम्हाला काय करायचंय, बोटाने क्लिक करायचं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता खाली क्षेत्र आलेलं आहे 2.42 एकर. आणि त्यानंतर जर तुम्हाला गुंठ्यामध्ये पाहिजे असेल तर गुंठ्यामध्ये सुद्धा 96.9 गुंठे इतकं हे शेती आहे. आता त्यानंतर जे बघा याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिलेले आहे.
स्क्वेअर यार्ड, स्क्वेअर फीट, राई, नागण, हेक्टर, स्क्वेअर किलोमीटर असे बरेचसे ऑप्शन दिलेले आहे. जर तुम्ही या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक एककामध्ये तुमची जी शेती आहे ती तुम्हाला मोजता येईल. आता बघा, आणखी देखील तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असेच कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो.